नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे आता सायलीने सगळ्या सदस्यांना घरातून बाहेर बोलवून घेतलेलं असतं। सगळे कुटुंबीय हे सायलीच्या सांगण्यावरून आता बाहेर आलेले सुद्धा असतात। सायली सगळ्यांना सांगते की आता आपल्याला इथे एक उपक्रम करायचा आहे। आता उपक्रम करायचा आहे असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की नेमकं आपल्याला उपक्रम म्हणून काय करायचं आहे। त्यावर सायली ही सगळ्यांना म्हणते, 1 मिनिट थांबा। आणि मग ती आता विमलला म्हणते, विमलताई बघा ना, मी तिथे काही सामान ठेवलेलं आहे आणि त्या सामानाबरोबरच मी तिथे काही बियासुद्धा ठेवलेल्या आहेत, तेवढी घेऊन याल का? विमल म्हणते, हो सायलीताई, लगेच आणते। आणि मग आता सायलीने सांगितल्याप्रमाणे विमलने त्या बिया आणलेल्या असतात आणि ते सामानसुद्धा आणलेलं असतं। आता सामान आणि बिया ह्या आणून सगळ्यांच्या समोर ठेवल्या गेलेल्या असतात, पण आता कोणालाच माहीत नसतं की नेमकं ह्या बियांचं आपल्याला करायचं तरी काय आहे। त्याबरोबर आता सायलीला सगळेच जण विचारायला लागतात की नेमकं हे सगळं काय आहे आणि काय करायचं आहे। त्यावर सायली सांगते, फक्त आज आपल्याला आपली बाग झाडायची नाही आहे, तर आज आपल्याला शेती करायची आहे। अर्जुन म्हणतो, शेती? त्याबरोबर सायली म्हणते, तुमच्या भाषेत फार्मिंग हो? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही ते कळलं मला बायको, पण हे सगळं कशासाठी, का? त्यावर सायली सांगते, ते सगळं नंतर सांगते, पण तुम्ही सगळे हे करायला तयार आहात ना? आता ही सायलीची कल्पना जी आहे ती खरंच चांगली असते। तिला जे सुचलेलं असतं ते चांगलं आहे, कारण बरेच दिवस झालेत सुभेदार कुटुंबियांपैकी कोणीच बागेत येऊन बागकाम केलेलं नाही आहे, किंवा कोणीही येऊन बागेमध्ये झाडं वगैरे लावायचं तर खूप दूर राहिलं, कोणीही साधं बागेकडे फिरकलेलं सुद्धा नाही आहे। त्यामुळे आता बागेत येऊन बागकाम करणं हे सगळ्यांनाच पटलेलं असतं, पण प्रिया हिला बागकाम ही गोष्टच माहीत नसते। त्यामुळे प्रियाने बागकाम करणं हे जरा अवघडच असतं। त्यामुळे आता प्रिया ही लगेचच म्हणायला लागते, काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची, कशासाठी? ऑलरेडी आपल्या ग्राउंडवरती खूप झाडं आहेत, त्यामुळे आणखीन झाडं वगैरे लावण्याची काही गरज आहे ना, असं मला तरी नाही वाटत। ह्या सायलीला काही कामं नाही आहेत ना, त्यामुळे ही आपल्या सगळ्यांचा वेळसुद्धा वाया घालवते। अश्विन, अरे तू तरी कशाला थांबतोयस? तुला तर हॉस्पिटलला जायचं आहे ना, तू जा, तुझे पेशंट उगाच तुझी वाट बघत थांबतील तिकडे। आणि मला सुद्धा माझ्या एका मैत्रिणीकडे जायचं आहे। आता प्रियाला काही मैत्रिणीकडे वगैरे जायचं नसतं, तिला तिच्याच खोलीमध्ये बसून राहायचं असतं। खरं तर तिला झाडं वगैरे लावायचं, मातीत हात घालायचा तिला किस्तळ येत असते, तिला कंटाळा येत असतो, आणि त्यामुळे तिला हे सगळं करायचं नसतं। आता इकडे प्रियाने हे असं म्हटल्याबरोबर खरं तर कोणालाच प्रियाचं पटत नसतं, सगळे प्रियाकडे पाहत असतात। तर प्रिया म्हणते, अरे खरं बोलतेय मी, आई बाबा हो तुम्ही सुद्धा जा, बाबा तुम्ही पण जा, तुम्हाला जायचं नाही आहे का तुमच्या कामासाठी? त्याबरोबर लगेचच प्रताप हा म्हणायला लागतो की नाही, मला वेळ आहे माझ्या कामावर निघायला। त्याबरोबर लगेचच पुढे कल्पना ही प्रियाला म्हणत असते, तन्वी कधीतरी घरातल्यांबरोबर सुद्धा वेळ घालवत जा ना, प्रत्येक वेळेस तुला तुझ्या मैत्रिणीच महत्त्वाच्या वाटतात, कुटुंबियांना सुद्धा कधीतरी जरा प्राधान्य देत जा, तुझ्या मित्रमैत्रिणींपेक्षा जास्त। त्याबरोबर आता इथे असं कल्पनाने म्हटल्याबरोबर मात्र प्रियाकडे गप्प बसण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो, कारण प्रत्येक वेळेस जर प्रियाला काही काम सांगितलं तर मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे, मला तिची असाइनमेंट बनवायला मदत करायची आहे, तिला अभ्यासात मदत हवी आहे वगैरे अशी कारणं प्रियाची तयार असतात। आणि आजही प्रिया तसंच काहीतरी कारण देणार हे कल्पनाला माहीत होतं, त्यामुळे कल्पनाने तिला आधीच आता सांगून ठेवलेलं होतं। त्याबरोबर आता इथे प्रिया ही गप्प बसते, तर अश्विनसुद्धा तिला म्हणत असतो, आणि राहिला प्रश्न तन्वी, मी हॉस्पिटलला जाण्याचा, तर हॉस्पिटलला मी जाणारच आहे, पण थोडंफार लेट गेलो तरी चालेल, माझं सोबतीचं जो डॉक्टर आहेत ते तिथे हजर असणारच आहेत, जर काही इमर्जन्सी असेल तर मला मधून बोलावलं तर मी जाईन ना। आता प्रियाला असं सगळ्यांनीच उत्तर दिल्याबरोबर प्रियाचाही नाईलाज होतो, आणि तिलासुद्धा आता बागकाम करणं हा भाग पडलेला असतो। त्यामुळे आता तिची कितीही इच्छा नसली तरीसुद्धा ती असं काहीही करू शकत नसते की गुपचूप स्वतः इकडनं निघून जाणं वगैरे तिला जमणारच नसतं, कारण जर तिने असं काही केलं तर तिला हे माहीत असतं ऑलरेडी घरातले माझ्यावर नाराज आहेत, आणखी नाराज होतील। अर्जुन म्हणत असतो, अरे आता आपण किती वेळ बोलत बसणार आहोत, ते जे काही करायचं आहे बागकाम खणकाम ते सगळं सुरू करूया आणि एकदाचं संपवून टाकूया। सायली म्हणते, एकदाच? त्यावर अर्जुन म्हणतो, तसं नाही मला म्हणायचं, मला बोलायचं आहे की पटकन काम होईल ना आपलं, म्हणजे जसं सुरुवात करू तसं। सायली म्हणते, कळलं कळलं,
तुम्हाला जे सांगायचं आहे ते कळलं, सुरुवात करूया. आणि मग आता प्रत्येकाला एक एक कुंडी दिली जाते. प्रत्येक जण आता त्यामध्ये आपापलं झाड ज्या ज्या बिया दिलेल्या असतात त्याच्याप्रमाणे लावत असतो. आता इथे प्रियाला ज्या फुलाची बी दिलेली असते ते फूल कोणतं आहे हेच प्रियाला माहीत नसतं. प्रियाला ती बी कसली आहे हेच माहीत नसतं. आता सायली ही प्रत्येकाच्या बीबद्दल बोलत असते. प्रिया पटकन म्हणते, मला या बियांबद्दल माहीत आहे. त्यावर कल्पना म्हणते, हो खरंच? त्यावर तर लगेचच पूर्णाजी म्हणते, सांग बरं तन्वी, कसली झाडं आहे ती? त्याबरोबर प्रिया म्हणते, ही झाडं ना, ते आपलं हे सांगते नाही सायली, बोलू देत ना तिलाच, बोल तू सायली. त्यावर लगेचच आता प्रताप म्हणतो, कशाला, तुला सांगायचं आहे ना, मग तू सांग, ती गप्प राहील, आम्हाला माहिती आहे तिला ते सगळं कळतं, ते तू बोल. त्याबरोबर प्रिया आता म्हणते, बाबा ते. त्याबरोबर प्रताप तिला समजावून सांगतो की हे बघ तन्वी बाळा, जर आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल किंवा एखाद्या गोष्टीतलं ज्ञान आपल्याला समोरच्यापेक्षा कमी असेल ना, तर ती गोष्ट स्वीकारावी. त्यानंतर आता प्रिया गप्प राहते. सगळेजण मिळून बागकाम करतात, छान एकत्र फॅमिली टाईम स्पेंड करतात. त्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये आलेले असतात. तर आता इकडे चैतन्य पुन्हा एकदा अर्जुनच्या घरी आलेला असतो आणि आता तो म्हणत असतो की कालिंदी महाडिकचं काय करायचं, तुम्हाला त्याच्याबद्दल काही सुचलं आहे का? अर्जुन म्हणत असतो की नाही ना, काहीच कळत नाही आहे की तिला कुठं आणि कसं शोधायचं. त्यावर आता चैतन्य म्हणत असतो, अर्जुन मला काय वाटतं, कालिंदी महाडिक ही साक्षी शिखरेची आई होती आणि ती तिच्या माहेरी म्हणजेच कोल्हापूरलाच कायम राहिलेली होती. त्यामुळे कदाचित आपल्याला कोल्हापूरमध्येच तिच्याबद्दलची जास्त काही माहिती मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं कोल्हापूरला गपचूप जाऊन या, तिकडे बघा कालिंदी महाडिकची काही माहिती मिळते का. आता महिपत शिखरेची ती बायको आहे, म्हणजे एकतर ती खूप चांगली व्यक्ती असू शकते कारण ती महिपतला सोडून गेली आहे, नाहीतर कदाचित ती त्याच्यापेक्षाही डेंजर व्यक्ती असू शकते. जर ती चांगली असेल तरीसुद्धा कोल्हापूरमध्ये तिला लोक ओळखत असतीलच आणि जर ती वाईट असेल तरीसुद्धा कोल्हापूरमध्ये लोक तिला ओळखत असतीलच. त्यामुळे कालिंदी महाडिकची माहिती आपल्याला पनवेलमध्ये बसून सापडणार नाही. त्यापेक्षा कोल्हापूरमध्ये जाऊन काहीतरी हालचाल केली तर कदाचित आपल्याला तिच्याबद्दल थोडीफार काहीतरी माहिती मिळू शकते, असं मला तरी वाटतं. आता तुम्ही दोघं ठरवा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तसं तुम्ही करा. आता चैतन्याची आयडिया अर्जुन आणि सायलीला सुद्धा थोडी पटलेली असते. चैतन्य म्हणत असतो, पण हे सगळं करत असताना प्रियाच्या कानावर मात्र यातलं काहीही पडू देऊ नका, कारण जर यातलं तिला काही कळलं तर मात्र हे सगळं काही महिपत शिखरेपर्यंत पोहोचेल आणि तो कालिंदीला गायब वगैरे करायचा, जसं त्या आधीच्या माधवला गायब केलं होतं. त्यावर सायली म्हणते, कोण माधव चैतन्य भाऊजी? त्यावर चैतन्य म्हणतो, हो तो नाही का, त्यांनी सांगितलं होतं तो तिचा जुळा भाऊ आहे वगैरे वगैरे, सावत्र भाऊ आहे. त्याबरोबर सायलीला आठवतं आणि ती म्हणते, हो हो. आणि नंतर मग त्यांना किडनॅप करून ठेवलं आणि मग कसं बसं आपण त्यांना शोधून त्यावेळेस कोर्टात हजर केलं होतं. बरोबर बोलताय तुम्ही. आपण काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टीबद्दल प्रियाला काहीही कानोकान खबर होऊ द्यायची नाही. उद्या आपण घराच्या बाहेर पडताना काहीतरी खोटं बोलून बाहेर पडायचं. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, नाही हे सगळं तर ठीक आहे, पण महत्त्वाचा मुद्दा हा, कोल्हापूर हे खूप मोठं ठिकाण आहे. एवढं मोठं जर तिथली जागा आहे तर तिथे तुम्ही कालिंदीला शोधणार तरी कसं? म्हणजे तिच्यापर्यंत पोहोचणं हे तुम्हाला म्हटलं तरी थोडंफार अवघड जाईलच आणि आपल्या हातात एवढा वेळ नाही आहे की आपण तिला निवांत शोधत बसू. मग तुम्हाला काय करता येईल? आता मात्र इकडे चैतन्याने जी शंका बोलून दाखवलेली असते ती अत्यंत योग्य असते, कारण खरोखर कालिंदीला शोधून काढणं हे एवढंही काही सोपं काम नसतं. त्यामुळे आता काय करायचं, कसं करायचं, कालिंदीला कसं शोधायचं, हा चैतन्य, सायली आणि अर्जुन तिघांपुढेही खूप मोठा प्रश्न असतो. कारण जर कालिंदी सापडली तरच कदाचित हे सिद्ध होऊ शकतं की हे पेंडल साक्षीचंच आहे. कारण अर्जुनने कोर्टात हे प्रूफ करण्याचा प्रयत्न केला की हे पेंडल साक्षीचं आहे, तरीसुद्धा दामिनी हा मुद्दा खोडून काढू शकते. ती म्हणू शकते की एकासारखेच पेंडल कितीतरी असतात, कशावरून हे माझ्या क्लायंट साक्षीचंच आहे. पण जर तिची आई समोर आली तर कदाचित ती तिच्या आईला बघून थोडीफार भावूक होईल आणि आईने दिलेली आठवण ही ती नाकारणार नाही आणि मे बी खरं बोलून जाईल आणि त्यामुळे आपल्यासमोर सत्याचा उलगडा होईल. त्याचबरोबर ती महिपत शिखरेची बायको म्हणजेच त्याच्या बऱ्याच क्लोज असणार आहे, म्हणून आपल्याला महिपत शिखरेबद्दल सुद्धा बरीचशी माहिती कालिंदीकडून मिळू शकते. त्यामुळे कालिंदीची भेट घेणं खूप जास्त गरजेचं आहे असं अर्जुनला वाटत असतं. पण आता तिला शोधायचं कसं हा खूप मोठा प्रश्न असतो. तर आता या गोष्टीसाठी अर्जुनला सुचत नसतं की आपण काय करावं. इतक्यात त्याला अद्वैतचा फोन येतो. अद्वैत त्याला सांगतो की तुझी जी
कोणी क्लायंट आहे, तिची ती आई कोण, कालंदी महाडिक, तिचा ॲड्रेस आमच्याकडे आहे. कारण ज्यावेळेस 20,000पेक्षा जास्त किमतीचे दागिने एखादा व्यक्ती आमच्या इथे बनवतो, आमच्याच इथे नाही कोणत्याही ज्वेलर्सच्या शॉपमध्ये जेव्हा 20,000पेक्षा जास्त पैशांचे दागिने बनवले जातात ना, त्यावेळेस काहीतरी ID प्रूफ जमा करून घेण्याची पद्धत आहे. पत्ता लिहून घेतला जातो, फोन नंबर लिहून घेतला जातो आणि ID प्रूफसुद्धा काहीतरी ठेवला जातो. त्याबरोबर आता पुढे सायलीला प्रश्न पडतो की हे एवढ्या सगळ्या डिटेल्स का मेंटेन केल्या जातात. तर अर्जुन हा तिला समजावून सांगतो, बायको एवढ्या सगळ्या डिटेल्स मेंटेन केल्या जातात कारण तो पैसा नेमका कुठून आला आहे, त्या माणसाने काही गैरकाम तर केलेलं नाही आहे ना, यासाठी. जर उद्या पोलिसांनी जाऊन तिथे इन्क्वायरी केली की तुमच्याकडे एवढ्या या व्यक्तीने सोनं बनवलं, मग त्याच्याकडे ते पैसे कुठून आले काय, मग पोलिसांना तो डाटा देता येऊ शकतो किंवा आणखीन त्याचा काहीतरी चांगला यूज होऊ शकतो, यासाठी तो सगळा डाटा कलेक्ट करून ठेवला जातो. सायलीला आता ही गोष्ट पटते आणि सायली म्हणते खरोखर उत्तम गोष्ट आहे ही आणि खरोखर या गोष्टीचा आपल्याला आता खूप फायदा होऊ शकतो. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली. मग आता लगेचच अर्जुन हा अद्वैतला सांगतो की ठीक आहे, मग तो सगळा डाटा मला देऊन टाक. आणि मग आता कालंदी महाडिकला शोधण्यासाठी सायली अर्जुन हे दोघंजणं निघाले असतात कोल्हापूरला. कोल्हापूरला पोहोचल्याच्या नंतर कालंदी महाडिक हिचं जे गाव असतं तिथे जायला सायली अर्जुन निघालेले असतात. आता कालंदीचं गाव हे जरा खेडेगाव असतं, सायली अर्जुनला जाताना जरा कष्टच पडतात. तिथे पोहोचल्याच्या नंतर आता त्यांना एक खूप मोठा प्रशस्त बंगला दिसतो. बंगल्याच्या बाहेर खूप चांगली जागाही असते. सायली अर्जुनला प्रश्न पडतो, बाप रे, कालंदी महाडिकसुद्धा खूप श्रीमंत आहे, म्हणूनच साक्षी इतकी वाया गेलेली आहे कारण तिचे आईवडील इतके श्रीमंत आहे. तिने कोणतीही गोष्ट मागण्या अगोदर तिला मिळाली आहे, त्यामुळे तिला गोष्टींची कदर नाही, म्हणूनच ते पेंडल तिचं हरवलं तरी तिला फरक पडला नाही असं तिला वाटत असतं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बायको आपण इथे बोलत बसण्यापेक्षा आतमध्ये जाऊन थेट त्या बाईशीच बोलूया, म्हणजे आपल्याला काय ते पटकन कळून जाईल. सायली म्हणते एक्झॅक्टली, बरोबर बोलताय. मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही पटकन आता कालंदी महाडिकच्या बंगल्यात येत असतात. वॉचमन त्या दोघांनाही तिथे चढवतो आणि तुम्ही असे आतमध्ये जाऊ शकत नाही असं सांगतो. आता सायली आणि अर्जुनला तिला भेटायचंच असतं. अर्जुन सांगतो की सांगा तुमच्या मॅडमना त्यांना भेटायला वकील आलेत. त्याबरोबर आता इथे तरी पण तो वॉचमन काही आतमध्ये जायला तयार नसतो. मग तो म्हणतो की ठीक आहे, आता तुम्ही सांगत नाही आहात तर मग जर नंतर कालंदी मॅडमने आम्हाला फोन केला तर आम्ही सांगू की तुमच्या वॉचमननेच आम्हाला आतमध्ये सोडलं नाही, तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान तुमच्या वॉचमॅनमुळेच झालं. आता मात्र असं म्हटल्याबरोबर वॉचमॅन घाबरतो आणि ते दोघांनाही आतमध्ये सोडून देतो. आता आतमध्ये आल्यावर सायली अर्जुन थेट कालंदीला भेटतात आणि कालंदीला सायली सगळा प्रकार व्यवस्थित समजावून सांगते. मधुभावना कसं अडकवलं गेलं, काय घडलं ते सगळंच. पहिले तर कालंदी ही सायली अर्जुनला सगळं खरं सांगण्यासाठी नकार देत असते. ती म्हणत असते की हे बघा, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे काही मिळणार नाही, तुम्हीच निघून जा. पण सायली तिला खूप गळ घालते. ती तिला सांगते की मी अनाथ आहे, मला आई वडील नाही आहेत आणि ज्या मधुभाऊंना मी लहानपणापासून माझे वडील मानले त्यांनासुद्धा अटक झाली आहे, ते सुद्धा तुमच्या नवऱ्यामुळे आणि मुलीमुळे. जर तुम्ही आम्हाला मदत केली तर तुमचे खूप उपकार होतील, माझे वडील सुटतील. आता मात्र कालंदी थोड्या इमोशनल होते आणि सांगायला लागते, माझी मुलगी लहानपणापासून इतकी वाईट नव्हती, ती चांगली होती, पण जेव्हापासून ती तिच्या त्या खुनी बापाबरोबर राहायला लागली तेव्हापासून माझी मुलगी वाया जात गेली. त्याबरोबर तसंच इकडे आता अर्जुन विचारतो खुनी बाप म्हणजे. त्याबरोबर कालंदी सांगायला लागते की महिपतचे खूप काळे धंदे आहेत, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा काळा धंदा म्हणजे लोकांच्या सुपाऱ्या घेणं, त्यांना जीवानिशी मारून टाकणं. एका कोणातरी व्यक्तीने त्यांना सुपारी दिली होती एका कुटुंबाला संपवायची. ते दोघांचं जोडपं होतं आणि त्यांची एक लहान मुलगी होती. ते तिघंच रात्रीचे प्रवास करत होते आणि त्यावेळेस महिपतने त्यांनासुद्धा मारून टाकलं होतं. त्यांच्या गाडीचा अपघात घडवून आणला होता त्याने. त्याबरोबर आता इथे पुढे कालंदी आणखीन गोष्टी सांगत जायला लागते. तो लोकांना मारतो आणि स्वतःच्याच घराच्या पाठच्या अंगणामध्ये त्यांच्यावरती झाडं लावतो, त्यांच्यावरती आंबे उगवतो आणि त्या गोष्टी ज्यावेळेस तो बघतो त्यावेळेस त्याला विकृत पद्धतीचा आनंद होतो. आणि या सगळ्या गोष्टी मला पटत नव्हत्या, सहन होत नव्हत्या, म्हणून मी त्याचं कधी आडनावही वापरलं नाही, त्याचं नावही वापरलं नाही. पूर्वी लग्न होण्या अगोदर मला या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या, त्यामुळे मी त्याच्याबरोबर लग्न केलं. पण जेव्हा मला त्याच्या या सगळ्या विकृतीबद्दल कळलं तेव्हापासून मी त्याच्यापासून लांब राहण्याचाच निर्णय घेतला. साक्षीला सुद्धा मला माझ्याबरोबरच ठेवायचं होतं, पण ती थोडी मोठी झाली होती तोपर्यंत, त्यामुळे तिला माझ्याबरोबर राहण्यापेक्षा तिच्या वडिलांबरोबर राहण्यात जास्त रस होता. पनवेलसारखं ठिकाण म्हणजे सिटी आली,
तिथे चांगले कॉलेजेस, चांगल्या शाळा, तिचं सगळं फ्रेंड सर्कल सगळं तिकडचं होतं. त्यामुळे ती म्हणाली की मी वडिलांबरोबर राहीन. अधनंमधनं ती यायची माझ्याकडे. आता इकडे अर्जुन आणि सायलीसमोर कालिंदीने महिपतच्या संपूर्ण भूतकाळाचा काला चिठ्ठा उघडून ठेवलेला असतो. अर्जुन आणि सायलीला आपल्याला जितकी माहिती मिळेल असं वाटलेलं असतं त्याच्यापेक्षा किंबहुना कितीतरी जास्त माहिती त्यांना आता कालिंदी महाडिकमुळे मिळालेली असते. तर आता इथे कालिंदीला अर्जुन हा तिचा मोबाईल नंबर, त्याचबरोबर तिचा टेलिफोन नंबर, तिच्या राहत्या घराचा पत्ता, तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊन कधी राहता का, या सगळ्या ठिकाणचा पत्ता विचारून घेतो. जेणेकरून जर कधी आपल्याला कालिंदी महाडिकची कोर्टामध्ये साक्ष द्यायला गरज पडली तर आपण तिला बोलवू शकतो आणि कालिंदीची साक्ष ही व्हॅलिड मानली जाईल आणि खरी मानली जाईल, कारण कालिंदी ही स्वतः त्याची पत्नी आहे आणि त्यामुळे कालिंदीचं जे स्टेटमेंट असेल ते खूप महत्त्वाचं असेल हे अर्जुनला माहीत असतं. आता अर्जुनने कालिंदीकडून तिच्या सगळ्या डिटेल्स वगैरे घेतलेल्या असतात आणि आता कालिंदीने त्याला त्या दिलेल्या देखील असतात. पुढे आता कालिंदी अर्जुनला हेही सांगते, काळजी करू नका, तुम्हाला काय वाटतं महिपतची बायको आहे म्हणजे त्याच्यासारखीच असेल. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, म्हणजे नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे? त्यावर कालिंदी म्हणते, म्हणजे महिपत लोकांचे खून करतो आणि त्या ठिकाणावरून काही दिवसांसाठी का होईना आपण स्थलांतर करतो तसंच ना? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही तसं मला अजिबात म्हणायचं नव्हतं, ते मी फक्त फॉर्मॅलिटी. त्यावर लगेचच कालिंदी म्हणते, काही गरज नव्हती या फॉर्मॅलिटीची, पण तुम्ही मागितल्या म्हणून मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. काळजी करू नका, तुम्हाला जर पुन्हा काही मदत लागली तर तुम्ही इथेच या, मी तुम्हाला इथेच मिळेन. हे माझं राहतं घर आहे, माझी शेती, वाडी, माझी सगळी फॅमिली, सगळं काही इथेच आहे. त्याबरोबर सायली म्हणते, छान वाटलं तुम्हाला भेटून, तुम्ही खरोखर साक्षी शिखरेची आई आहात किंवा महिपत शिखरेची बायको आहात असं अजिबातच भासलं नाही हो. त्याबरोबर कालिंदी सांगत असते, कारण मी कधी त्यांच्याबरोबर फार काळ घालवलेलाच नाही आहे, काही लागलं तर या पुन्हा भेटायला. त्याबरोबर सायली म्हणते, हो नक्की येऊ. त्याबरोबर आता त्या तिकडनं आतमध्ये त्यांच्या घरात निघून जातात. तर आता सायली आणि अर्जुनसुद्धा निघून येतात. आता बिचारी कालिंदी ही त्या दोघांना फार काही बोलत नाही, कारण थांबवत नाही, कारण कितीही झालं तरी ते तिच्याच मुलीविरुद्ध त्यांच्याकडेच पुरावे मागायला आलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथंच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.